नमस्ते बी एडच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी रजनी मॅम आणि आपण पाहणार आहोत बाल विकासाची संकल्पना व अभ्यास, बाल्यावस्था व विकास, पेपर पहिला मधील शारीरिक विकासाचे नियम. आता शारीरिक विकासाचे नियम कोणते आहेत? तर शारीरिक विकास हा पुढील नियमानुसार होतो. पहिला, विकासाचा मस्तकाधोमुखी नियम. हा नियम शारीरिक विकासाच्या दिशेला निर्देशित करतो. या नियमानुसार प्रथम मस्तकाचे भाग व त्याक्रमाने धड, हात, पाय याचा विकास होतो. विकासाच्या चक्राचा नियम. मी इथं फार तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण आपली मराठी ही मातृभाषा आहे आणि आपल्याला थोडेसे या शब्दांचं ज्ञान हे आहेच पुरेपूर. तेव्हा विकास चक्राचा नियम. संपूर्ण मानव विकासाची प्रक्रिया ही पुढील 4 चक्रानुसार होते, असे मानसशास्त्रीय अभ्यासातून स्पष्ट झाले. प्रथम चक्र जन्मापासून 2 वर्षापर्यंत पाहावयास मिळतं. या वेळेत शारीरिक विकासाची गती शीघ्र असते, म्हणजे लवकर वाढ असते, गतिमान असते. 2 वर्षापासून 11 वर्षापर्यंत द्वितीय विकास चक्र असते आणि या वेळेत विकासाची गती अपेक्षापेक्षा मंद असते. 11 वर्षापासून 15 वर्षापर्यंत तृतीय विकास चक्र असते आणि या वेळेत विकासाची गती पुन्हा शीघ्र होते. 15 वर्षापासून 18 वर्षापर्यंत चतुर्थ विकास चक्र असते आणि या वेळेत विकासाची गती पुन्हा मंद होते. यावरून स्पष्ट होतं की शारीरिक विकास समान गतीनं होत नाही. विकासाची गती वयानुरूप भिन्न असते, वेगळी असते. हरलॉक यांच्या मते विकास लयात्मक असतो, नियमित नाही. हरलॉक हे मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते विकास लयात्मक असतो, नियमित नाही. तर विकास चक्राच्या शीघ्रता व मंदता यांचा एक क्रम असतो. शारीरिक विकासाची ही चक्र सर्व बालकांमध्ये निश्चित वेळेत पाहावयास मिळत नाहीत. बालकाच्या व्यक्तिगत भेदांमध्ये किंवा व्यक्तिगत भेदांमुळे विकास चक्रांच्या अंतरात बदल दिसतात. विविध शारीरिक अंगाची गती ही विविध अवस्थांमध्ये भिन्न असते. टॉमसनच्या मते मानव शरीर हे एक समग्र रूपात विकसित होत नाही, तसेच सर्व दिशांनी एकसारखे विकसित होत नाही. कोण आहे? टॉमसन. यांच्या मते काय? मानव शरीर हे एक समग्र रूपात विकसित होत नाही, तसेच सर्व दिशांनी एकसारखे विकसित होत नाही. सर्व शारीरिक अंगांचा विकास हा वेगवेगळ्या नियमानुसार होतो आणि शरीराच्या काही अंगांचा विकास हा एका निश्चित अवस्थेतच होतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शारीरिक विकासाची काही वैशिष्ट्य आहेत. बालकाचा शारीरिक विकास मुख्यतः 2 प्रकारे होतो: शारीरिक रचना विकास आणि शारीरिक क्रिया विकास. आता शारीरिक रचना विकास यामध्ये शरीराचा आकार, वजन, उंची, हाडे, दात इत्यादीचा विकास अंतर्भूत होतो आणि शारीरिक क्रिया विकास यामध्ये मज्जासंस्था, हृदय व रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, मांसपेशी, अंतर्स्रावी ग्रंथी यांचा विकास अंतर्भूत होतो. आता मानसिक विकास कसा होतो? तर जीवनातील पहिल्या 5 वर्षाच्या काळात मानसिक विकास अत्याधिक शीघ्र, 5 ते 10 वर्षाच्या काळामध्ये शीघ्र, 10 ते 15 वर्षाच्या काळात मंद आणि 15 ते 20 वर्षाच्या काळात अत्याधिक मंद होतो, असं सोरेन्स यांचं म्हणणं आहे. तर मनुष्याला प्राण्यांच्या श्रेणीपासून वेगळं करण्याचं श्रेय त्याच्या मानसिक प्रक्रियेला आहे. मानसिक प्रक्रियेचा संबंध मानसिक विकासाशी आहे. नवजात शिशूचे मस्तिष्क अविकसित असते. आपल्या अवतीभोवती असलेल्या वातावरणाशी ते अनभिज्ञ असतात. जसजसं त्यांचं वय वाढत जाईल तसतसं मस्तिष्कही विकसित होत असतात आणि त्याच्या भोवतालच्या वातावरणाचे हळूहळू ज्ञान होऊ लागते. अशा प्रकारे मानसिक विकासाची प्रक्रिया चालू असते. बालकांना सुयोग्य स्वरूपात शिक्षण देण्याच्या त्यांच्या मानसिक विकासाचे आकलन करणे आवश्यक असते. आता मानसिक विकासाचा अर्थ म्हणजे पहा, मानसिक विकास म्हणजे मानसिक शक्तीचा उदय होणं, दृढीकरण होणं, उच्चतम सीमा गाठण्याबरोबरच वातावरणातील परिस्थिती अनुकूल व्यवहार करण्याच्या योग्यतेचा व क्षमतेचा विकास होय. मानसिक प्रक्रिया इतक्या जटिल असतात की त्यांच्या प्रकार्यात्मक क्षमतांचं सरळ वर्णन करणं अतिशय कठीण आहे.
व्यापक स्वरूपात स्किनर यांच्या मते मानसिक विकास म्हणजे स्मरण करण्याची शक्ती, आकलन करण्याची शक्ती, कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती, विचारशक्ती, अवधानशक्ती, तर्कशक्ती, बुद्धी, अभिवृद्धी, भाषा तसेच समस्या निराकरण करण्याच्या शक्तीचा विकास होय. आता पुढच्या ऑडिओमध्ये आपण बघणार आहे मानसिक विकासाची विविध अंग कोणती आहेत. तर हा ऑडिओ आपण इथंच थांबवतो आहे. तुम्ही हा खरंच शांतपणे ऐकायचं आहे. खूप सोप्या आणि साध्या भाषेमध्ये नलिनी वाघ यांनी ह्या नोट्स आपल्याला दिलेल्या आहेत उपलब्ध करून. धन्यवाद.